जरा एक 2 मिनिटात मी आधी कोकणाच्या संदर्भातले दोन हे सांगतो। कोकणामध्ये पश्चिम महाराष्ट्र पश्चिम घाटामुळे अनेक ज्या क्वारीज आहेत त्या बंद पडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे रस्त्याची कामं मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि पंतप्रधान ग्रामसडक योजनेची होत नाहीत। त्याला लांबून खडी आणायला लागते। हा विषय मी कॅबिनेटमध्ये मांडलेला होता आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला या संदर्भात वेगळा निकष लावावा असे निर्देश आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे। आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय जो कोकणाच्या संदर्भातला आहे तो म्हणजे वाळूच्या संदर्भात एक धोरण शिथिल करण्याचा आज निर्णय झालेला आहे। त्या अनुषंगाने कोकणामध्ये खाड्या असतात आणि खाड्या पर्यटनाच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या असतात, परंतु या गाळाने भरलेल्या आहेत। कोर्टाच्या निर्णयानुसार नेव्हिगेशन चॅनल तयार करण्यात येतं, परंतु एवढे खोलवरून ते गाळ काढणं, त्यातली खडी वेगळी करणं, त्यातल्या रेती वेगळी करणं हे फार ते कॉस्टली काम आहे। त्याला खूप खर्च येण्याची शक्यता असते। हे लक्षात घेऊन आजच्या धोरणामध्ये अशी मी सूचना केलेली आहे की मेरीटाईम बोर्डने या खाड्या मोकळ्या कराव्या आणि आलेलं जे काही रेती किंवा इतर मटेरियल असेल त्याच्यावर कुठलीही रॉयल्टी आकारू नये। प्रिन्सिपली आज हे मान्य केल्यामुळे मोठ्या प्रमाणात ज्या आमच्या नद्या गाळाने भरलेल्या आहेत त्या मोकळ्या होऊन त्यामध्ये नौकानयन सुरू होईल आणि ती एक कोकणवासियाच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे। आणि त्याच्याचबरोबर मी अशी सुद्धा मागणी केलेली आहे की इन्शुरन्स 1 रुपयामध्ये इन्शुरन्स शासन देतं, परंतु आमची कोकणातली जी पिकं आहेत आंबा, काजू किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये चिकूच्या बागा असतील किंवा द्राक्ष असतील याचा प्रीमियम खूप जास्त असतो, तर त्या संदर्भात अभ्यास करण्याचा आणि निर्णय घेण्याचा सुद्धा मान्य झालेला आहे। बैठकीमध्ये मराठा आरक्षणावरती काही चर्चा झाली का? कारण मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खाल्यावर चाललेली आहे। सकाळी त्यांच्या नाकातून देखील रक्त येत होतं। जोपर्यंत दिलेला शब्द पाळत नाही तोपर्यंत उपचार देखील घेणार नाही। 100% पाळला जाईल। मला माहिती नाही की आपलं स्पेशल अधिवेशन घ्यायचं ठरलेलं आहे आणि त्याची तारीख सुद्धा ठरलेली आहे, परंतु या संदर्भातली घोषणा हे आदरणीय मुख्यमंत्री महोदय करतील। मनोज दादांच्या तब्येतीबद्दल आम्हाला सगळ्यांनाच काळजी आहे आणि त्याच्यामुळे यानंतर ते उपोषण मागे घेतील याची मला खात्री आहे। मुख्यमंत्री साहेबांचे जे प्रतिनिधी आहेत ते मनोज दादांना येऊन भेटतील आणि किती तारीख ठरलेली आहे स्पेशल अधिवेशनाची त्याची सुद्धा त्यांना माहिती देईल। बघा, मला अजून ह्याची अधिकृत माहिती आलेली नाही आहे, परंतु ते अतिशय चांगले असे कार्यकर्ते आहेत, केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत। अशोक चव्हाण साहेबांना ज्याप्रमाणे राज्यसभेवर संधी मिळाली तशी मिलिंद देवराजींना मिळालेली असेल तरी ती अत्यंत आनंदाची बाब आहे। मनोज जरांगे पाटील यांच्यावरती नारायण राणेंनी टीका केलेली आहे, त्यांचं डोकं खराब झालेलं आहे अशा शब्दामध्ये नारायण राणेंनी टीका केलेली आहे। ते नाटकं करतायत असं देखील नारायण राणे म्हणतात। बघा, राणेसाहेब एक ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यांनी एखादी गोष्ट सांगितल्यानंतर त्याच्या विरुद्ध मी बोलणं हे चुकीचं होईल, परंतु मी अगोदरच सांगितलेलं आहे की मनोज जरांगे पाटील हे सर्वसाधारण मराठा समाजाचं सर्वसमावेशक असं नेतृत्व त्यांनी हल्लीच्या काळामध्ये केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांची तब्येत चांगली राहिली पाहिजे। आणि त्यांनी जी मूळ मागणी केलेली होती की ती कुणबी दाखल्यांच्या संदर्भात होती आणि बहुतांश ती मागणी पूर्ण झालेली आहे आणि त्याच्यामुळे या संदर्भातल्या काही तांत्रिक बाबी आहेत तेवढ्याची पूर्तता शिल्लक असेल तर त्याच्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाचा कुठलाही धोका पत्करू नये अशी माझी त्यांना कळकळीची विनंती। देवेंद्र फडणवीस गृहमंत्री नाही तर घर फोडेल अशा प्रकारचं उद्धव ठाकरेंनी टीका केली आज नगरच्या दौऱ्यावर। मला आजपर्यंत संजय राऊतांची जीभ बोलताना घसरते असं मी समजत होतो। उद्धव साहेबांच्याबद्दल अतिशय आदर आहे, त्यांची जीभ तरी असं बोलताना घसरता कामा नये असं मला वाटतं। सर, एकीकडे छगन भुजबळ सुद्धा मंत्री आहेत आणि आज थेट मनोज जरांगे पाटील हे उपोषण करताना त्यांच्या तोंडातून शिव्या ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत, कसं बघतात? ते मंत्र्यांना शिव्या दिल्या जातात, ते राज्य सरकारच्या मंत्र्यांना नाही। बघा, मला असं वाटतं की भुजबळ साहेबांचं अनेक वर्षाचं जे कार्य आहे ते ओबीसींच्या संदर्भातलं आहे आणि त्याच्यामुळे ते मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात नाहीत तर ते ओबीसींच्या बाजू लावून धरत असताना विनाकारण हा संघर्ष निर्माण झालेला, हा संघर्ष कुठेतरी मिटला पाहिजे असं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटतं।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.